आहे आणि त्याला शिकवण्याच्या पात्रतेचे शिक्षक आमच्या शाळेत नाही, त्याच्यामुळे तुम्ही त्याला घरीच शिकवा. आणि त्या आईने त्या मुलाला घरी शिकवून आज ज्यांनी विजेचा शोध लावला थॉमस एडिसन हे घडले, हे केवळ एका आईमुळे घडलेले आहेत. हिरकणीचं उदाहरण आपण ऐकलेलं आहे. आज सकाळी एक सुंदरसा एक लेख मी वाचला आणि त्या लेखामध्ये जे आज आपण इथं ऐकले बऱ्याच जणींच्या तोंडामधून की घरामध्ये प्रत्येक पुरुष किंवा पुरुष प्रधान संस्कृती आहे भारतामध्ये, आणि मग म्हटलं काय जातं की हिला काय काम असतं दिवसभर, बरोबर आहे की नाही. मग त्या लेडीजने काय केलं, त्या लेडीजने स्टेटस ठेवलं, मी स्वतः विकणे आहे, मी स्वतः विकणे आहे असं स्टेटस ठेवलं. मिस्टरांनी ऑफिसला असताना ते स्टेटस बघितलं, लगेच फोन केला, तुला अक्कल आहे का, तू हे काय टाकलंय, तुला काही समजतं का, याने काय होणार. इतकी बडबड केली, इतकी बडबड केली, इतकी बडबड केली. त्याच्यानंतर तिला 2 मुलं होते की जे मुलं ही चांगल्या डिग्रीच्या एज्युकेशनला होते. रोज काय करायचं, हे का तिने टाकलं, हे सगळं त्याचा राग रोष त्याने व्यक्त केल्यानंतर तिने जे उत्तर दिलं ते उत्तर खूप ऐकण्यासारखं आहे. तिने एकच गोष्ट सांगितली की मी हे टाकण्याचं एकच कारण आहे, आतापर्यंत मी तुमच्यासाठी जे काही केलं ते कधीही तुम्ही तोंडावर आणलं नाही. तुम्ही काय सांगता, हिला काय काम असतं, हिला काय कळतं, हिला काय अक्कल आहे. आणि हे तुमचं ऐकून ऐकून मुलांनाही तसंच वाटायला लागले. आणि तुमच्या तिघांच्याही नजरेत जर माझी काही किंमत नसेल तर मी मला स्वतःला विकून टाकते. आणि हे सगळं ती एक्सप्लेनेशन देत असताना त्या तिघांनीही मुलंही खूप रागामध्ये घरी आले आणि ते आईला विचारणारच होते की तू हे का टाकलंय असं. की त्यांनी हे सगळं एक्सप्लेनेशन ऐकल्यानंतर त्यांना जाणीव झाली की यस, जन्म झाल्यापासून जिने लहानपणापासून आमचा सांभाळ केलेला आहे, लग्न झाल्यापासून आल्यापासून की तिने प्रत्येक घर सांभाळलेलं आहे, पाहुणे रावळे सांभाळलेले आहेत, कार्यक्रम सांभाळलेले आहेत, तिचा टिफिन असेल किंवा शाळेची तयारी असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर ती करून घेते तर ती काय करते हा प्रश्न जर ज्याच्या मनात येत असेल तर त्याला दाखवून देण्यासाठी अरे वा आरंभ वेलनेसचा जन्म झालेला आहे. कारण अरे वा आरंभ वेलनेस मध्ये प्रत्येक नारी ही आपण इतकी भक्कम करणार आहे की हा प्लॅटफॉर्म नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये या ठिकाणी बऱ्याच जणांनी काम केलेलं असेल आणि नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी फॅमिली मधून सपोर्ट भेटत नाही, कारण तेवढं सेफ अँड सिक्युअर कल्चर लेडीज साठी नसतं. तिथं फक्त धांगडधिंगा मस्ती असते. पण आपल्या आरंभ वेलनेस मध्ये फक्त आणि फक्त फॅमिलीने आपण बिझनेस बिल्ड करतोय. तिथं फॅमिली आहे, तिथं प्रत्येकाचं स्वप्न हे कधीही तुटू शकत नाही. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी स्वतः प्राध्यापक गणेशजी इंगळे सर आणि माझे 2 मुलं, एक 10वीला आहे आणि एक 6वीला आहे, आम्ही चौघं मिळून ज्यांनी हे रोपटं लावले त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी जुडलेले आहात. आणि प्रत्येकाला, प्रत्येक लेडीजला जर घराबाहेर पडता येत नसेल तर ऑनलाईन कसा बिझनेस बिल्ड करायचा, कशा बिझनेस प्लॅन द्यायचा, कशी प्रोडक्टची माहिती द्यायची, याच्यासाठी आमचे स्वतःचे प्रोडक्ट नॉलेजचे सेशन्स असतात, ट्रेनिंग्स असतात, लाईव्ह मीटिंग्स असतात. इथे फक्त एक डिसिजन, एक निर्णय हा तुमचं आयुष्य बदलू शकतो. ऑलरेडी तुम्ही डिसिजन घेतलेला आहे, तरीही डिसिजन घेतल्यानंतर कधी कधी अशी कंडिशन येते की कुणीतरी काहीतरी सांगतं, असं होत असतं का, असं काही नसतं. तर त्यांना उत्तर द्यायचं असेल, त्यांना शांत बसवायचं असेल आणि घरामध्ये जर स्वतःचं रेप्युटेशन वाढवायचं असेल तर अरे वा आरंभ वेलनेस हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे की ज्या प्लॅटफॉर्म मध्ये MD मॅडम स्वतः 24/7 अवेलेबल असतात. कधीही कॉल करा, रात्रीही टीमची मला रात्री सुद्धा कॉल येतात, ते कॉल त्यांचे अटेंड होतात. कारण आपलं मिशन, आपल्या सगळ्यांचं विजन मिशन एकच आहे, आपल्याला सर्वांना अरे वा आरंभ वेलनेस मधनं आपल्या फॅमिलीचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. आणि त्याच्यासाठी 24/7 सर्व अरे वा फॅमिली, अरे वा पूर्ण मॅनेजमेंट टीम या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट सिस्टम साठी रेडी आहे. फक्त तयारी एकच दर्शवायची आहे की सर मी जर आज रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर स्पॉन्सर रजिस्ट्रेशन ज्यांनी तुम्हाला बोलवलंय त्यांच्याकडनं तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. प्रोडक्ट घेतल्यानंतर त्याचे रिझल्ट घेतल्यानंतर कामाला सुरुवात करा. प्रोडक्टच्या रिझल्टच्या बाबतीत तर 100% शुअरिटी आहे जे, पण इथं बघितलेला प्रत्येक टीम मेंबर जो आहे त्यांनी खूप कष्टाने हा प्रोग्राम आयोजित केला. आपण सर्वजण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या देऊया. कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना घरात एखादा बर्थडे असेल तर तो बर्थडे करताना आपली किती दमछाक होते. आणि एवढा मोठा छान प्रोग्राम आयोजित केला. सर्व विनर्स टीमचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक आणि खूप डिझर्व करतात ते ह्या सगळ्या गोष्टी, कौतुक डिझर्व करतात. सो सर्वांना पुनश्च एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सुरुवात करूया, आरंभ करूया नव्या युगाचा, नव्या पर्वाचा.
सो मच मॅडम. प्रत्येक नारीमध्ये काय शक्ती असते ती आज तुम्ही आम्हाला प्रत्येकाला दाखवून दिलेली आहे. इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये ताकद आहे. ती ताकद आपल्याला अरेवामधनं बाहेर काढू शकतो. जो कोणी तुम्हाला म्हणत असेल की हे असं होऊ शकत नाही, पण आज तुम्ही सगळ्या गोष्टी इथे प्लॅटफॉर्मवर बघितल्या आहेत, कशा होतात, काय होतात. फक्त ज्या व्यक्ती बरोबर आला त्या व्यक्ती बरोबर प्लॅटफॉर्म नेमका काय आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि इथे मी प्रोग्राम एंड झाला असं जाहीर करते आणि सगळ्यांनी जेवण झाल्याशिवाय जायचं नाही.